उद्या 26 तारखेला स्कायमेटने विदर्भामध्ये पावसाची परिस्थिती दाखवली असून हिंगोली जिल्ह्यातही पावसाचा अंदाज दिला आहे. पावसाळी वातावरण 27 तारखेला राहण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. मात्र महाराष्ट्राच्या केवळ विदर्भाच्या उत्तरेकडील भागात तो पाऊस असण्याची शक्यता 27ला आहे. 28 पासून मात्र स्कायमेटने अवकाळी पावसाचं वातावरण दाखवलेलं नाही. ECMWF मॉडेलने बंगालच्या उपसागराच्या पूर्व भागाकडून महाराष्ट्राच्या दरम्यान पावसास अनुकूल वातावरण तयार होते, परंतु ते कमजोर स्वरूपामध्ये आहे. उद्या विदर्भामध्ये बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती असण्याची शक्यता आहे. आपण यापूर्वी सांगितलेल्या महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस होणार नाही. केवळ पूर्व विदर्भामध्ये पावसाचा जोर आहे आणि तो 27ला राहण्याची शक्यता आहे. 28ला हे वातावरण पुन्हा पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे. उत्तर भारताच्या दिशेने नवीन WD येत असून महाराष्ट्रात विदर्भामध्ये 29लाही पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे. 1 मार्चलाही विदर्भात पावसाळी वातावरणाचा अंदाज कायम आहे. 2 मार्चला उत्तर भारतात येत असलेल्या प्रभावी WDमुळे राजस्थान सहित मध्य प्रदेशवरही पावसाचं वातावरण तयार होणार आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, लेह लडाख या सर्वच राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. सध्या तरी आपण बघतो की केवळ विदर्भाच्या उत्तरेकडील भागातच पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. 4 तारखेला हे वातावरण पूर्व भारताकडे निघून जाणार आहे. मात्र उत्तर भारतात आता सातत्याने पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्य भारतावर कधी कधी याचा परिणाम तयार होईल, परंतु आता सीझन बदलण्याचा वेळ आहे. साधारण 28-29 नंतर उष्णतामान कडाक्याचं तयार होणार आहे. त्यामुळे फारसं पावसाचं प्रमाण या दरम्यान जवळपास पुढे दिसत नाही. जसा हवेचा दाब कमी होतो तसं बाष्पयुक्त ढग खेचले जातात. त्यामुळे आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या दिशेने मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने सरकताना स्पष्ट दिसत आहेत. विदर्भात स्थानिक वातावरण आणि एक चक्राकार स्थिती निर्माण होत असल्यामुळे या ठिकाणी पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे. आपण बघतो वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता असून एक अतिशय प्रभावी अशा प्रकारचा WD उत्तर भारतात येण्याची शक्यता आहे. पुढील 3 दिवसामध्ये केवळ विदर्भाच्या उत्तरेकडील भागात पावसात जोर आहे. थोडा चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये पावसात जोर राहणार आहे. पुढील 5 दिवसामध्ये यात अधिक वाढ होईल. म्हणजेच अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली, थोड्या प्रमाणात अकोला, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे. आपण या मॉडेलमध्ये बघतो की अगदी अचलपूरपासून वाशिमपर्यंत किंवा इकडे खामगावपासून वर्ध्यापर्यंत पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे. याचा मोठ्या प्रमाणात जोर हा नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये राहण्याची शक्यता अधिक आहे. वर्ध्यामध्ये, यवतमाळमध्ये राहण्याची शक्यता आहे. अमरावतीतही राहण्याची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्याच्याही काही भागात याचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे. सध्या आपण सांगितल्याप्रमाणे वातावरणाची निर्मिती बंगालच्या उपसागराच्या दिशेने होऊ लागली आहे. याचा प्रभाव आता गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये आज दिसण्याची शक्यता आहे. बदलत्या हवामानाचा महाराष्ट्रावर, खास करून जळगाव, अकोला आणि अमरावतीच्या काही भागामध्ये 26 तारखेला म्हणजे उद्या जाणवण्याची शक्यता आहे. उद्या गडचिरोली जिल्ह्यातही थोडं पावसाळी वातावरण राहणार आहे. उद्याच अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदियाच्या बऱ्याच भागात पावसास अनुकूल परिस्थिती आणि काही ठिकाणी गारपीट होऊ शकते. गोंदिया, भंडारा, नागपूर या जिल्ह्यात जोरदार गारपीट उद्या होण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावतीच्याही काही भागात याचा प्रभाव राहण्याचा अंदाज कायम आहे. यवतमाळ, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यातही उद्या पावसाची शक्यता कायम आहे. गारपिटीची शक्यता सुद्धा वर्धा, अमरावतीमध्ये बऱ्याच भागात असण्याची शक्यता आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये गारपिटीची शक्यता 27ला आहे. 28ला याचा प्रभाव थोडा कमी राहिला तरी 29ला पुन्हा विदर्भात वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. यवतमाळ, वर्धा, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये 29लाही पावसाळी वातावरण राहणार आहे. काही ठिकाणी गारपीट होणार आहे. गडचिरोली आणि गोंदियाच्या पूर्व भागामध्ये खूप
तुफान अशा प्रकारची गारपीट 29ला होण्याची शक्यता आहे. 1 तारखेला यवतमाळ, वाशिम, अमरावतीच्या काही भागात पावसाळी वातावरण राहील. आपण बघतो खामगाव, चिखलीच्या परिसरात 1 तारखेला पावसाचा अंदाज आपण कायम ठेवला आहे. आपण बघतो अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, वाशिम परिसरात 2 तारखेला पावसाळी वातावरण राहील. पूर्व विदर्भातील पावसाळी वातावरण 2 तारखेला असणार आहे. 3 तारखेला मुंबईसह नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, ठाणे, पुण्यापर्यंत पावसाळी वातावरणास अनुकूल असे ढग निर्माण होण्याचा अंदाज आहे. 3ला दुपारनंतर हे पावसाळी वातावरण कमी होईल. 4-5 तारखेला महाराष्ट्रात पावसाळी वातावरण असणार नाही. कुणाच व्हिडिओमधील माहिती आपणास महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.